पाकिस्तानमध्ये पनामा लीक प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दोषी आढळलेले आहेत आणि पंतप्रधान पदावरून नवाज शरीफांना डच्चू मिळालेला आहे, त्यांना हटवण्यात आलेला आहे। पाकिस्तानमधला हा राजकीय भूकंप म्हणावा लागेल, कारण देशाच्या पंतप्रधानांनाच भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणामध्ये, पनामा लीक प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलंय आणि पंतप्रधान पदावरून त्यांना बाजूला हटवण्यात आलंय। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक जतीन देसाई आता आपल्या सोबत आहेत। जतीन सर, ज्या पद्धतीने हा निर्णय आता समोर आलेला आहे, पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झाला असंच म्हणावं लागेल। मोठा राजकीय भूकंप आहे आणि पण मला असं वाटतं की नवाज शरीफ किंवा पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षाला की अशा स्वरूपाचा निकाल येईल ही साधारण अपेक्षा होती असं मला वाटतं। आणि म्हणून गेले काही दिवस जर आपण पाहिलं तर पक्षाच्या अंतर्गत आणि सरकारमध्ये देखील या स्वरूपात अनेकदा चर्चा होत होती आणि कुठेतरी याची जी सुरुवात झाली ती मुळातच गेल्या वर्षापासून झाली की जेव्हा पनामा पेपर्स लीक झाले आणि त्यात नवाज शरीफ आणि त्यांची मुलं यांचे काही ऑफशोर कंपनीमध्ये गुंतवणूक आहे, ऑफशोर कंपनीचे ते मालक आहेत अशा स्वरूपानं त्यातनं बातमी आली आणि त्यानंतर पाकिस्तान सुप्रीम कोर्टात काही जण गेले आणि त्या काही जण जे काही गेले त्यात इम्रान खानचा देखील त्यात समावेश होता। आणि मला असं वाटतं की आजच्या निकालामुळे सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो निश्चित इम्रान खानला झालेला आहे आणि त्याचसोबत आर्मीला झालेला आहे। कुठेतरी सिव्हिलियन गव्हर्नमेंट, निवडून आलेली सरकार कमकुवत होणं, वीक होणं याचा पाकिस्तानच्या राजकारणात नेहमी लष्कराला फायदा होत असतो आणि इम्रान खान जे आहे ते उघडपणे लष्कराचं त्यांना समर्थन आहे, ISIचं त्यांना समर्थन आहे आणि एकदम अनिश्चित अशा सर्व निर्माण झाली। आता पाकिस्तान समोर आणि सरकार समोर किंवा नवाज शरीफ समोर जो काही पर्याय आहे ते कोणाला तरी आता एक इंटरिम प्राईम मिनिस्टर म्हणून बनवणं, कारण सुप्रीम कोर्टाने हेही म्हटलंय की इलेक्शन कमिशन ऑफ पाकिस्तान जे आहे त्यांनी लवकरात लवकर इमिजिएटली याला डिस्क्वालिफाय करणारं नोटिफिकेशन बाहेर काढावं आणि मला असं वाटतं की पुढच्या काही मिनिटात त्याला इलेक्शन कमिशन ऑफ पाकिस्तान अशा सर्वांना नोटिफिकेशन काढणार। आता सगळ्यात पुढे जे नाव आहे पुढच्या पंतप्रधान म्हणून, पण ते टाइम बिंग असणार आहे, त्यात त्यांचे जे संरक्षण मंत्री आहे कामरान आसिफ त्यांचं सगळ्यात पुढे नाव आहे आणि ते साधारण 2 महिनेपर्यंत पंतप्रधान राहतील, कारण कुठेतरी नवाज शरीफचा प्रयत्न असणार की त्यांचे जे लहान भाऊ आहेत शहबाज शरीफ की जे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत त्यांना पंतप्रधान करणं, कारण पनामा पेपर्स मध्ये आणि त्यानंतर जे काही सुप्रीम कोर्टाच्या आदेशातनं जॉईंट इन्व्हेस्टिगेशन टीम जी काय बनवण्यात आलेली त्यात कुठेही शहबाज शरीफवर ताशेरे ओढलेलं नाही आणि म्हणून कुठेतरी शहबाज शरीफना 2 महिन्यानंतर त्यांना पंतप्रधान करण्याची शक्यता आहे। पण निश्चितच पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण या सगळ्या वस्तुस्थितीमध्ये ते कायम असं म्हणत आले की हे सगळं राजकीय कुभांड आहे माझ्या विरोधात रचलेलं, हे सगळं असताना हे सगळं प्रकरण ज्यातून त्यांना पंतप्रधान पद गमवावं लागलेलं आहे, याचा जो बेस आहे ते नेमकं प्रकरण काय आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा। यातनं एक गोष्ट लक्षात येईल की कुठेतरी पाकिस्तानमधली जी काही ज्युडिशरी आहे ते कुठेतरी अत्यंत प्रभावी अशा स्वरूपानं ज्युडिशरी आहे परत एकदा सिद्ध झालं, कारण आपण आधी जर पाहिलेलं की मुशर्रफच्या काळात चीफ जस्टिस इफ्तिकार चौधरी होते आणि इफ्तिकार चौधरी ज्या स्वरूपानं जतीन देसाई सरांसोबतचा आपला संपर्क कदाचित तुटलेला आहे, आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू। पण पनामा प्रकरणे पाकिस्तानमधून सगळ्यात मोठी बातमी, खरं तर पाकिस्तानमध्ये हा राजकीय भूकंप झाला असं म्हणावं लागेल। तिथले पंतप्रधान नवाज शरीफ हे शरीफ नाही आहेत, हे आता कोर्टानं सांगितलेलं आहे, ते दोषी आढळलेले आहेत आणि पनामा लीक प्रकरणामध्ये त्यांना आपलं पंतप्रधान पद गमवावं लागतंय, त्यांना पंतप्रधान पदावरून हटवण्याचा सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। खरं तर गेली वर्षभर सातत्यानं हे सगळं प्रकरण पाकिस्तानात गाजत होतं। पाकिस्तानातल्या पत्रकार मेहमाल सरफराज आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मेहमाल जी, जिस तरह से ये रिजल्ट आया है सुप्रीम कोर्ट से, आप इसे किस तरह से देखते हैं, क्या ये राजकीय भूकंप है?
देखिए, ये एक बहुत ही बड़ा फैसला है। 5-0 से ना सिर्फ ये कि प्राइम मिनिस्टर नवाज शरीफ को डिस्क्वालीफाई किया गया है, बल्कि उनके खिलाफ, उनके दोनों बेटे, उनकी बेटी मरियम नवाज शरीफ के खिलाफ, उनके समधी इसहाकदार के खिलाफ, इन सब के खिलाफ रेफरेंस दायर कर दिया गया अकाउंटेबिलिटी कोर्ट में, जिसका मतलब है इनके पॉलिटिकल करियर्स ओवर ही हो गए हैं एक तरह से। अब ये भूकंप ही मच गया है, क्योंकि अभी तक किसी को ये नहीं समझ आ रही कि क्या PMLN गवर्नमेंट जो है वो इलेक्शन कॉल करेगी जल्दी, या फिर वो कोई और प्राइम मिनिस्टर जो है वो गवर्नमेंट रहने देगी और फिर किसी और प्राइम मिनिस्टर को बनाएंगे। लेकिन बहुत बड़ा फैसला है और बहुत अनप्रेसिडेंटेड है। लेकिन ये पूरा जो पनामा पेपर लीक जो मामला था, वो पूरा मामला क्या था? देखिए, मामला ये था कि पनामा पेपर्स के अंदर बहुत सारी दुनिया के, आप लोगों के, इंडिया के भी, अमेरिका के भी, पाकिस्तान के बहुत सारी फैमिलीज के नाम आए। हाँ। उसके अंदर बेसिकली ऑफशोर कंपनीज का है। इनसे मनी ट्रेल मांगी गई थी प्राइम मिनिस्टर की फैमिली से कि इन पर इल्जाम करप्शन का है। वो ये है कि 1990s में इन्होंने अगर मनी लॉन्ड्रिंग करके करप्शन के पैसों से क्या लंदन के फ्लैट्स खरीदे, लंदन के फ्लैट्स जहां से खरीदे उसके ऊपर इन लोगों की जो स्टेटमेंट्स थी पूरी फैमिली की, वो बहुत ही डिफरेंट थी एक दूसरे से, कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स थी। इसके हमारे कुछ ये कहते थे 2006 में हमने खरीदा, फिर कहते थे नहीं 1990 में हमारे पास रेंट पे था, उसने कहा अगर रेंट पे, तो फिर कतरी लेटर आ गया कि नहीं असल में हमने कतर वालों के साथ कुछ बिजनेस किया था, उसके थ्रू हमें ऑफशोर कंपनी में उन्होंने पैसे देकर फिर हमने खरीदा। बहुत ज्यादा कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट थी। तो फिर उसके ऊपर एक JIT फॉर्म की सुप्रीम कोर्ट ने, और उस JIT की इन्वेस्टिगेशन में इनके खिलाफ बहुत ज्यादा एविडेंस करप्शन का दिया गया है, कहते यही है, और उसकी वजह से 5-0 यूनानिमस फैसला है इनकी डिस्क्वालिफिकेशन का। अभी जो रिजल्ट आया इसके बाद पाकिस्तान की सियासत किस ओर जाएगी, आपको क्या लगता है? देखिए, ये बहुत एक खतरनाक मोड़ पे जाएगी। सीधी सी बात है, एक तो ये कि हमारे यहाँ पहले यूसुफ रजा गिलानी साहब को भी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, उनका तो खैर डिफरेंट मामला था, करप्शन का नहीं था, उनको डिस्क्वालीफाई किया गया, उनका टेन्योर नहीं पूरा हुआ। मियां नवाज शरीफ 3rd टाइम प्राइम मिनिस्टर हैं, इनका भी टेन्योर नहीं पूरा हुआ गया। इसलिए जमहूरियत के लिए, डेमोक्रेसी के लिए तो एक खतरा है। लेकिन दूसरी तरफ बहुत सारे लोग ये भी कहते हैं कि देखें, अकाउंटेबिलिटी किसी से तो शुरू होनी थी, तो चलो अगर प्राइम मिनिस्टर और उसकी फैमिली से हो रही है तो देखते हैं आगे क्या होता है। लेकिन अभी तक जो है सुनने में आया है 62-63 आर्टिकल जो कि सादिक और अमीन वाला है, वो इनके ऊपर लागू किया गया है, विच इज अ वेरी डेंजरस थिंग टू डू, बिकॉज अगर 62-63 अप्लाई करके लोगों को डिस्क्वालीफाई करना शुरू किया तो हमारी तो पूरी पार्लियामेंट उड़ जाएगी इस तरह से। तो क्योंकि इस रिजल्ट से आने के बाद पाकिस्तान में किसको खुशी हुई होगी? इमरान खान और PTI, वो तो जश्न मनाते हैं। हाँ। और ये तो उनको इसका फायदा भी होगा, लेकिन ये है कि वैसे मियां नवाज शरीफ की सियासत को और PMLN की सियासत को बहुत बड़ा झटका है सियासी है। लेकिन अभी नवाज शरीफ जी के सामने क्या पॉलिटिकल ऑप्शंस है जिसके बारे में सोच रहे होंगे? देखिए, इसमें उनके पास सिर्फ यही पॉलिटिकल ऑप्शन है कि वो अगर तो किसी को इस वक्त PMLN की गवर्नमेंट से बना दें प्राइम मिनिस्टर, और वो पूरी साल, जो 1 साल रहता है अभी इस गवर्नमेंट का, 1 साल पूरा होने। लेकिन ये जिस किस्म का फैसला आया है, क्योंकि उनकी पूरी, जिस तरह मैं बता रही हूँ, उनकी फैमिली, हमारे फाइनेंस मिनिस्टर, इन सबको जो है नाअहल करार दे दिया गया है, तो इसकी वजह से बेहतर ये होगा कि अगर वो इलेक्शन कॉल कर लें जल्दी। बहुत बहुत शुक्रिया मेहमाल जी आपका इस पूरी प्रतिक्रिया के लिए। आणि अत्यंत महत्त्वाची ही बातमी पाकिस्तानातून आणली आहे। खरं तर या सगळ्याचे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधांवर काय परिणाम होतील हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे।